तर नाशिकमधल्या मृतांच्या वारसांना नोकरी देण्यात येईल. 10 ते 15 दिवसांमध्ये नोकरी देण्याचं आश्वासन दिलंय. मनपा आयुक्तांनी पीडित कुटुंबियांबरोबर संवाद साधला. निलेश कोतकर यांच्या कुटुंबियांना नोकरीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. तर नाशिकमध्ये जो हा अपघात झाला त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया नाशिकमधून उमटू लागलेल्या आहेत. यामध्ये आज सकाळी झी24 तासनं या नातेवाईकांची त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आणि त्यांना लहान मुलगी आहे निलेश कोतकर यांना, आणि या मुलीचं भवितव्य अंधारात असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिलेली होती. त्यांचं दुःख व्यक्त करताना आपल्या भावना मोकळ्या केलेल्या होत्या. ही लहान मुलगी आणि तिचं शिक्षण आहे, तिचं पुढचं भवितव्य, असे अनेक प्रश्न या निमित्तानं आता त्यांच्यासमोर उभे राहिलेत. खरं तर या कुटुंबानं त्यांचा मुलगा गमावलाय, मात्र या मुलाच्या मुलीचं भवितव्य काय आंदोलन करताय. मग तुम्हाला जर जनतेसाठी भांडायचं असेल तर सत्तेतून बाहेर या ना. इथं कसं चालू आहे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचं? एकाने मारल्यासारखं करायचं, दुसऱ्यांनी रडल्यासारखं करायचं. ही भूमिका शिंदे गटाची या महापालिकेत आहेत. आणि ते सांगतात की आमची शिवसेना, मग शिवसेना ही रस्त्यावर उतरणारी संघटना आहे. मग तुम्ही रस्त्यावर उतरा आमच्यासोबत, सत्तेतून बाहेर या, राजीनामे द्या. तुम्हाला सांगतो खरोखर